चंदीगड महापौर निवडणुकीवरती सरन्यायाधीशांनी मोठं विधान केलेलं आहे। चंदीगड महापौर निवडणुकीमधील घटना ही लोकशाहीची हत्या आहे असं विधान हे सरन्यायाधीश यांनी केलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे असंही सरन्यायाधीश यांनी म्हटलंय। सगळी कागदपत्र व्हिडिओ हायकोर्टाकडे द्या अशी मागणी सुद्धा न्यायाधीशांकडून करण्यात आलेली आहे। त्या अधिकाऱ्याचं वर्तन हे संशयास्पद आहे असं निरीक्षण सुद्धा सरन्यायाधीश यांनी वर्तवलेलं आहे। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय माने, सरन्यायाधीश यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य या सगळ्या प्रकरणामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर DY चंद्रचूड म्हणजे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी चंदीगड महापौर निवडणुकीच्या वेळेस जो गोंधळ झाला, भाजपच्या लोकांनी जो गोंधळ घातला आणि त्यानंतर जे महापौरचं प्रकरण झालं त्यानंतर आम आदमी पार्टीने एक याचिका जी आहे ती दाखल केली होती। त्याच्यावर आज जी आहे ती सुनावणी झाली आणि थेट चंद्रचूड जे आहेत त्यांनी या संदर्भात अनेक विधाने केले। त्यात सगळ्यात महत्त्वाचं विधान होतं की लोकशाहीची हत्या करण्याचा एकंदरीत प्रयत्न आहे का असं म्हटलंय। तसेच पुढे जाऊन त्यांनी म्हटलंय की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असंही त्यांनी विधान केलं। आपण जर पाहिलं तर यात अनेक विधानं जी आहेत ती महत्त्वाची। त्यात असंही म्हटलंय की जर गरज पडली तर ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पुन्हा घेतल्या जातील। आपण जर पाहिलं तर त्यावेळी एकंदरीत महापौरसाठी जी आहे ती संख्याबळ जे आहे तर त्याची मोजणी सुरू होती। एकीकडे काँग्रेस आणि आप ही अशी युती पकडली तर 20 मतं जी आहेत ती आले होती आणि तर दुसरीकडे भाजपकडे जी आहेत ती एकंदरीत जर पाहिली तर 16 मतं झाली होती आणि त्यावेळी एकंदरीत जे अधिकारी होते त्यांनी 8 मतं जी आहेत ती बाद केली अशी माहिती समोर आली होती। त्यानंतर एकंदरीत अधिकाऱ्यांच्या रूममध्ये जे कार्यालयात जे तो गोंधळ भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घालण्यात आला, अधिकाऱ्यांकडून घालण्यात आला, त्याला प्रत्युत्तर झालं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात गेलं। आम आदमी पक्षाकडून या संदर्भातली याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती आणि सरन्यायाधीश यांनी नोंदवलेली ही गंभीर निरीक्षणे आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत। अतुलजी, सरन्यायाधीश म्हणतायत की ही घटना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, तुमची प्रतिक्रिया? बिलकुल लोकशाहीची हत्या आहे आणि त्याच्यामुळे ते कोर्टापर्यंत जावं लागलं। अशा पद्धतीनं जर निवडणूक प्रक्रियेमध्ये एका छोट्या चंदीगड सारख्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं जर लोकशाहीचा गळा दाबला जात असेल तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे कोणत्या स्तराला जाऊ शकतात ते स्पष्टपणे दिसतं। आणि सर्वात गमतीची मजेदार गोष्ट ही आहे की इलेक्शन कमिशन ईव्हीएम चेक करू देत नाही। म्हणजे स्पष्टपणे कुठेतरी ईव्हीएमचा रोल आहे। जे लोकांच्या मनामध्ये शंका आहे त्या शंका खऱ्या आहेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे। लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या शंकेच्या पलीकडे असल्या पाहिजे, कारण की लोकांना त्यांचं सरकार मिळतं की नाही हे महत्वाचं आहे। मग भाजपला जर असं वाटतं की ते निवडून येत आहेत मग त्यांना कर नाही तर डर कशाला, हेच वाक्य वापरतात ना ते, कर नाही तर डर कशाला। मग कर नाही तर डर कशाला, होऊन जाऊ दे ना, एक वेळा ईव्हीएम चेक करून द्या। तुम्ही बॅलेट युनिट चेक करायला लावता, तुम्ही प्रोसेसिंग युनिटला हात लावू देत नाही। बॅलेट युनिटचा रोल काय आहे? तुझा डेस्कटॉपवरचा जी स्क्रीन आहे ती स्क्रीन आहे फक्त, मेन तर सगळं सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये असतं ना, त्या चिपमध्ये असतं, तुम्ही ते चेक करू देत नाही। त्यामुळे कुठेतरी शंका घ्यायला फार मोठी जागा आहे। मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, महागाई आहे, स्त्रियांवरच्या अत्याचारमध्ये म्हणजे आधी तर आहेच पण यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे। आदिवासींच्या संदर्भामध्ये किती त्यांच्या जमिनी बळकावणे, त्यांच्या तोंडावर मूत्र विसर्जन करणे, अशा कितीतरी घटना ज्या आहेत त्या चालू आहेत। हसदेव जंगलाची घटना कोणाला कळून राहिली आहे का? आज लडाखचे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आलेले आहेत। ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आज जंतर मंतरला एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, कोणता मीडिया दाखवून त्याला? हे सगळ्यांवर दबाव आहे लोकशाहीमध्ये। बरोबर, सरन्यायाधीश यांची ही प्रतिक्रिया कुठेतरी शंका उपस्थित करते, शंकेला वाव देते। धन्यवाद अतुल लोंढेजी या प्रतिक्रियेसाठी।